नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीया या वस्तू अक्षय तृतीयाला नक्की खरेदी करा. कारण अशी मान्यता असते की या दिवशी अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि या दिवशी जेही खरेदी करू ते अनंत असते, ते अक्षय असते, कधीही संपणारं नसतं, कधीही आपल्याकडून जाणारं नसतं, कधीही त्यात कमी होणारी नसते. म्हणून आपण जे घेऊ ते कधीही आपल्याकडून संपत नाही, कधीही ते जात नाही किंवा त्याच्यात कमी होत नाही. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त, ज्या दिवसाला, ज्या सणाला मानले जाते, असा हा सगळ्यात मोठा सण आपल्या हिंदू धर्मात असतो. यावर्षी 19 तारखेला 19 एप्रिल रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया हा सण साजरा होणार आहे. या दिवशी बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टी करतात, खरेदारी करतात, पैशाचे मोठमोठे व्यवहार करतात, सोने चांदी खरेदी करतात, जमिनीचे व्यवहार करतात. कारण हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असतो. म्हणून या दिवशी शुभ वेळ बघायची नसते, पूर्ण दिवसच शुभ असतो. त्यामुळे तुम्ही वास्तुशांती, भूमिपूजन किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, असं आपण अनेक कार्यक्रम किंवा आपले जेही पेंडिंग कामं आहेत ते आपण करू शकतो किंवा खरेदारी करू शकतो. परंतु या दिवशी खरेदारी करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला सोनं चांदी हे खरेदी करणं शक्य नाही. मग त्यांनी काय खरेदी करावं ज्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर होईल? आणि अशा वस्तू खरेदी करा ज्यामुळे साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात येईल. आणि ह्या वस्तू खरेदी करणं म्हणजे भरभराट आपल्या घरात येते, सुख समृद्धी आपल्या घरात येते. आज आम्ही तुम्हाला अशाच वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही अक्षय तृतीयेच्याच दिवशी खरेदी करा. आधी एक दिवस आधी खरेदी करून ठेवू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी वेळ काढून मार्केटला जा आणि या वस्तू खरेदी करा. आता या वस्तू कोणत्या? तर या वस्तू काही आहेत त्या म्हणजे, पहिले तुम्हाला 10-20 रुपयाचे धने खरेदी करायचे आहेत, धने. दुसरी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र स्वामींच्या केंद्रात, पूजा सामग्रीच्या दुकानात, कुठेही तुम्हाला मिळेल. तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकतात. तुम्हाला मोरपीस मिळाले तर मोरपीस तुम्ही खरेदी करा. तुम्हाला जर शंख मिळाला तर तुम्ही शंख खरेदी करा. मधाची बॉटेल, छोटीशी का नसेल पण ती खरेदी करा. तेल तुम्ही विकत घ्या, मग ते पूजेचे असेल, खाण्याचे असेल, तुम्ही तेल विकत घ्या. त्यानंतर गहू, तांदूळ, डाळी हे तुम्ही विकत घ्या. कारण जे घेऊ ते कधीच संपणार नाही अशी मान्यता आहे. म्हणून अशा गोष्टी घ्या ज्या आपल्या घरातून कधीच संपायला नको. अन्नधान्य खरेदी करा, आपल्या घरातून कधीच संपणार नाही. लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी श्रीयंत्र, शंख, मधाची बॉटल हे खरेदी करा. हे आपल्याकडून कधीच संपणार नाही. सगळंच खरेदी करणं शक्य नसेल तर 1-2 वस्तू तर खरेदी करा. अर्धा किलो 1 किलो तांदूळ घ्या, अर्धा 1 किलो गहू घ्या, डाळी घ्या, हे खरेदी करा. किंवा किराणाच पूर्ण घ्या. श्रीयंत्र घ्या, मधाची बॉटल घ्या, शंख घ्या, जे मिळालं ते घ्या. हे तुमच्याकडून कधीच संपणार नाही. म्हणून या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.